वसतिगृहासाठी 10-15 कोटी किती पैसे मागा लगेच मंजूर करू, सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जात आहे। सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी हे वक्तव्य केलं। तर माझं नुकसान होत नाही सांगतात, नुकसान शेतकरी आणि कष्टकऱ्यांचं होतं असं मनसे नेते अविनाश अभ्यंकर यांनी म्हटलंय। हा मराठी माणसाचा अपमान आहे, अशी मुक्ताफळं उधळू नका असं अभ्यंकरांनी म्हटलंय। प्रत्येक आमदाराला विनंती करतोय, तुम्ही माझ्याकडे या। 5 कोटीचा असलेला असेल, 10 कोटीचा असेल, 15 कोटीचा असेल, मागा। दिलं नाही तर नावाला संजय शिरसाट करा। आपल्या बाबाचं चाललंय का? सरकारचा पैसा वापरायचा कसं एवढी अक्कल आपण ठेवायची, बाकी काय करायचं? हो, अपमान शेतकऱ्याचा आहे, हा अपमान मराठी माणसाचा आहे, हा अपमान महाराष्ट्राचा आहे। ही माणसं असं कसं काय बोलू शकतात? तुमच्या दृष्टीने कशीही उधळपट्टी करा, माझं नुकसान होत नाहीये हेच तुम्हाला सांगायचं ना। म्हणजे नुकसान तुम्ही महाराष्ट्रातील मराठी माणसाचं करताय, जो वेळेवरती टॅक्स भरतो, जो वेळेवरती सगळ्या गोष्टी करतो, शेतकरी मेहनत करतो, पण त्याला भाव मिळत नाही, तो आत्महत्येला प्रवृत्त केला जातो या सगळ्या अडचणींमुळे। आज व्यापारी अडचणीत आहेत, त्याच्याबद्दल बोला। हे अशा प्रकारची मुक्ताफळं उधळू नका।